नमस्कार मंडळी. सर्वांना जय भीम आणि जय शिवराय. मी आज इथे आलो आहे वरळीत. आणि वरळीत एक संकल्पना म्हणजे या मंडळांनी केलेली आहे. आत्ता 14 एप्रिल होऊन गेलेली आहे आणि या 14 एप्रिलच्या पार्श्वभूमीवरती इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बांधण्यात आलेला आहे, म्हणजे स्मारक असं क्रिएट करण्यात आलेलं आहे. आणि इकडे लंडनमध्ये ते जेव्हा राहत होते, बाबासाहेब जेव्हा शिकायला गेलेले, तर त्यांनी जे घर होतं लंडनमधलं, तर ते घर या अशा पद्धतीने आहे लंडनमध्ये. तर त्याची पण प्रतिकृती इथे तयार करण्यात आलेली आहे. आणि आपण आता वरती जातोय. आतमध्ये पण थोडी माहिती दिलेली आहे. आतमध्ये अशा पद्धतीने काही क्रिएट केलेले आहेत. ते ग्रुप्स आहेत, ते ग्रुप आहेत, म्हणजे ते मंडळ आहेत. त्या मंडळांनी हे क्रिएट केलेले आहे. हा एक SP ग्रुप आणि तिकडे एक पण राजवर्धन आहे, जो स्टॅच्यू बांधण्यात आलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जेवढा कार्यकाळ आहेत, तर त्यांचे हे फोटोज इकडे लावण्यात आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इकडे असं स्टॅच्यू आणि त्यांचा जीवनातील जेवढा पण कार्यकाळ आहे, तो इकडे फोटोच्या माध्यमातून लावलेला आहे. अशी लायब्ररी क्रिएट केलेली आहे, म्हणजे जे पण बाबासाहेबांच्या काळात जसं घर होतं तसं त्याच पद्धतीने या ग्रुपने क्रिएट केलेले आहेत. तर आपण आता त्यांच्यासोबत बोलणारच आहोत थोड्या वेळात. ते मंडळाचे जे अध्यक्ष आहेत, आपल्याला थोडी माहिती देतील त्यांच्याबद्दल. आणि हा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिग्री घेतली होती, LLD, तर त्यावेळेचा आणि त्या काळाचा हा फोटो इथे लावण्यात आलेला आहे. मंडळी, ही जी संकल्पना आहे ही राजवर्धन क्रीडा मंडळाची आहे. आणि हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो स्मारक बांधण्यात आलेला आहे, इथे हा स्मारक जो बांधण्यात आलेला आहे, तो पूर्ण म्हणजे रॉ मटेरियलने बांधलेला आहे, पण एवढा युनिक आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने म्हणजे तयार केलेला आहे. बघू शकता तुम्ही, एकदम हुबेहूब जसं आपण ब्रॉन्झ किंवा आपण पोलादचे जे स्टॅच्यू बांधतो, तर त्याच पद्धतीने इकडे असा क्रिएट करण्यात आलेला आहे. पूर्ण आहे कागदी, म्हणजे कुठल्याही मेटलचा यूज न करता हा पूर्ण लाकडी पद्धतीनेच बांधण्यात आलेला आहे. आणि आत्ता हे बघा इकडे, कारण की इकडे जवळ समुद्र आहे आणि वारा पण येत असतो, पण एवढं असं काय पडणार नाही, असं या पद्धतीने बांधलेलं आहे. पूर्ण हुबेहूब त्याच पद्धतीने क्रिएट केलेलं आहे. ते दरवर्षी एक वेगवेगळी म्हणजे संकल्पना ते बनवत असतात, म्हणजे वेगवेगळे थीम्स क्रिएट करत असतात. तर इकडे बॅनरमध्ये बघू शकता, म्हणजे ते महाबोधी मंदिर, म्हणजे जिथे गौतम बुद्धांना त्यांनी तपस्या केलेली होती, इकडे बिहारमधलं. आणि बाकीचे पण काही लेणे आहेत आणि जे म्यानमारचे गेट्स आहेत, ते इथे ह्या बॅनरच्या माध्यमातून तुम्ही बघू शकतात की ते क्रिएट केलेले आहेत. अशा या पद्धतीने राजवर्धन क्रीडा मंडळ आहे हा वरळी इथला, दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने ते थीम तयार करत असतात. तर आता 1 तारखेपर्यंत हे हा जो डेकोरेशन किंवा हे जे स्मारक तयार केलेले आहे, हे 1 तारखेपर्यंत असणार आहे, म्हणजे बुद्ध पौर्णिमेपर्यंत हे असणार आहे. जर तुम्हाला एक्झॅक्ट यायचं असेल ना, एम्बेसी म्हणून ही एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगाच्या इथे आहेत आणि ते लोक आपल्याला बघतायत. हाय करा, ते 3 लोक आपल्याला बघतायत, तिकडून काम करत आहेत. तर त्याच्या या एम्बेसी बिल्डिंगच्या एक्झॅक्ट समोर इथे एक मेट्रो स्टेशन पण आहे, ॲक्वा लाईनचं. त्या मेट्रो स्टेशनचं नाव तर नाही माहीत मला, पण मी तुम्हाला पॉपअप करतो मी आज, कारण की इकडे एवढा हा एरिया एक्सप्लोअर केलेला नाही आणि हे सगळे लोक आपल्याकडे बघतायत. तर मित्रांनो, जे मंडळाचे इकडचे सदस्य आहेत किंवा आपण कार्यकर्ते पण म्हणू शकतो, तर आपल्याला या संकल्पनेविषयी आपल्याला माहिती देतील. तर माझं नाव हितेश यादव. जय भीम सर्वांना. आम्ही SP ग्रुपतर्फे यावर्षी 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लंडन येथील बंगला आपल्या वरळीमध्ये साकारला आहे. त्यामागचा आमचा हेतू एकच होता की लंडनला सर्वांना जाता येईल की नाही माहिती नाही, पण तेच लंडन आपल्या वरळीमध्ये आणून आपण त्या बंगल्याचा एक अनुभव आपण या आपल्या वरळी SP ग्रुपच्या मार्फत आपण देण्याचा प्रयत्न, एक छोटासा प्रयत्न केला आहे. हे आपण पाहू शकता. हे बनवण्यासाठी आम्हाला 1 महिन्याचा कालावधी लागला. आम्ही 7 मार्च रोजी त्या देखाव्यासाठी सुरुवात केली होती. त्याचा एक छोटासा मिनिएचर तयार करून त्याची सुरुवात केली होती. रात्रंदिवस आमचे कार्यकर्ते असतील, रुपेशदा आहे, अल्पेशदा, दीपकदा, अजून आपले भरपूर कार्यकर्ते आहेत. एक 100 ते 150 जणांची आमचा ग्रुपची टीम आहे. त्यातले सर्वच बाहेरचे देखील आमचे मित्रमंडळी येत असतात. दिवसरात्र आम्ही इथे काम करत असतो.
आपण पाहू शकता ते आमच्या कामाचं एक चीज बोलू शकता तुम्ही इकडे आपल्याला बघायला मिळू शकतं. म्हणजे ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली? म्हणजे प्रत्येक वेळी म्हणजे प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम क्रिएट करायची. आता बाकीचे मंडळ वगैरे म्हणजे राग नका म्हणू. हां बाकीचे मंडळ कसे म्हणजे काही वर्गणी जमा करतात हां आणि डीजे वगैरे लावतात आणि ते लोक म्हणजे बाबासाहेबांच्या विचारावरती नाही चालत. ते लोक म्हणजे मद्यप्राशन वगैरे करून आणि नाचतात. म्हणजे या तुमच्या पद्धतीने ती जयंती साजरी करणं बरोबर आहे की या पद्धतीने करणं बरोबर आहे? काय आहे, बाबासाहेबांची जयंती बाबांचं गाणं लागलं की अर्थात आपले पाय देखील डोलायला लागतात. नाचलं तर पाहिजे, नाचण्याबरोबरच आपण काहीतरी त्यातून बोध पण घेतला पाहिजे. आमचा दरवर्षी ध्यास असतो की देखाव्यातून आपण काहीतरी लोकांना दिलं पाहिजे. जसं मागच्या वर्षी बुद्धगयाचा देखावा आम्ही सादर केला तेव्हा बुद्धगयाचा जो विषय होता त्या विषयाला धरून आम्ही ती बुद्धगया ती साकार केली होती. आमच्या 2-3 वर्षापासून असा ध्यास होता की 135व्या जयंतीला काहीतरी वेगळं करायचं. तर लंडन येथील बंगला आमचा एक म्हणजे एक डोक्यात होता की करावा, की लोकांना लंडनचा एक अनुभव द्यावा. तो आमचा एक ध्यास प्रत्येकाला होता. तिकडे हो जाऊन जायला बघू नाही हां शकत. काही आपले म्हणजे जे बांधव आहेत ते हां परदेशात जाऊ नाही हां शकत. तर त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून इथे मुंबईत क्रिएट केलेला आहे. तर हा कधीपर्यंत असणार आहे? हा आपला 14 एप्रिल ते बुद्ध जयंती 1 मे पर्यंत असणार आहे. ओके, जर तुम्हाला पण यायचं असेल इथे कधी येऊ वरळीचा शकतात. चौक आहे आणि दिवस रात्र कधी येऊ शकतात, चालू असतो देखावा आपला. इकडे मेट्रो स्टेशन पण आहे. रात्री चौक म्हणून मेट्रो स्टेशन आहे. त्याच्या जवळ तिथून जवळच आहे, फक्त काही मिनिटांच्या अंतरावरती आहे. तुम्ही येऊ शकता. मंडळाचं नाव काय आहे? आपल्या SP ग्रुप वरळी. ओके, मंडळ कधीपासून स्टार्ट झालं? आपलं मंडळ झालं 2000 साली स्थापन झाले. आज मंडळाला आपल्या 27 वर्ष पूर्ण झाली आहेत. आपल्या मंडळात भरपूर सभासद आहेत. आपल्या मंडळात कोण अध्यक्ष कोण नाही, आपण सर्व म्हणजे म्हणतो ना आपण सर्व खर्च जो आहे तो सर्व आपण मुलं काढून वर्गणी काढून आम्ही हा देखावा सादर करत असतो. ओके, म्हणजे या मंडळाचा कोणी स्पॉन्सर नाही, कोणी या मंडळाला म्हणजे देणगी वगैरे देत नाही. हे ज्या मंडळातले जेवढे सदस्य आहेत, जे पोरं आहेत, ते आपल्या खिशातून काढून हा देखावा म्हणजे सादर करत असतात आणि लोकांपर्यंत एक म्हणजे संदेश देण्याचा प्रयत्न करतात. तर ती मंडळी काय कामाला जाते वगैरे? हो सर्व कामाला आहेत. काही लहान मुलं आहेत, शाळेत देखील जातात. शाळेतून येऊन ते आपला इकडे येऊन कामं करत असायचे संध्याकाळचे. काही कामाला जायचे, काही नाईट शिफ्ट असायचे ते दिवसा काम करायचे. डे शिफ्टवाले 4-5 वाजता जे येऊन नंतर आम्ही रात्री 1-2 वाजेपर्यंत काम करायचो. ओके, आणि या मंडळात मी म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेलं की महिला पण याच्यामध्ये सहभाग घेत होत्या. महिला पण क्रिएट करत होत्या. तर महिलांचा कसा सहभाग होता तुम्ही सांगता? महिला देखील दिवस रात्र इथे काम करत होत्या. जसं पेपर लावणं असेल, काही काम असेल, मुलांना नाश्ता वगैरे देखील त्या बनवून द्यायच्या. कारण ते आपल्या चाळीतील रहिवाशीच आहेत. सर्व मुलं जे आहेत त्यांना देखील आनंद व्हायचा की आपली मुलं काहीतरी, लहान मुलं देखील आपली काहीतरी त्यातून बोध घेत आहेत. त्यांना देखील जयंतीचं एक महत्त्व त्यांना एक समजून देण्याचा आमचा एक प्रयत्न होता. मंडळ आहेत बाकीचे मंडळ आणि प्रत्येक मंडळाने आपल्यामध्ये आपले लहान मुलं असतील, मोठे असतील, आम्ही जसा संकल्पना राबवली तशी सर्व मंडळांनी देखील राबवावी अशीच आमची एक इच्छा आहे. जय भीम. Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.